जनसुराज या पक्षाचे प्रशांत किशोर हे एकतर्फा विजयी होताना आम्हाला दिसत आहेत. 35% आसपासच मतदान झालेलं आहे. याचा अर्थ अनेक जण लावतात की लोकांमध्ये उत्साह नाही बदलासाठीचा. विधानसभेच्या तुलनेने या ठिकाणी एक 4-5-6 टक्क्यांनी कमी मतदान झाल्याचं आपल्याला दिसून आले. प्रशांत किशोरच्या तुलनेने उमेदवार टू उमेदवार कम्पेअर झाल्या कारणाने तोही मोठा भाजपाला फटका बसल्याचं दिसून येत आहे. समजा 3 तारखेला हा निकाल वेगळा लागला तर तुमची प्रतिक्रिया काय असू शकेल? नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप विशेष या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. देशामधल्या एका पोटनिवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. ती आहे विधानसभेची पोटनिवडणूक. आणि या पोटनिवडणुकीमध्ये प्रशांत किशोर विरुद्ध भाजपच्या एका नवख्या उमेदवाराचा सामना होत आहे. या सामन्यामध्ये काय होणार? जेएनजीचं जे आंदोलन बिहारमध्ये झालं, दिल्लीमध्ये झालं, त्याचा काही परिणाम होणार आहे का? हा जो मतदारसंघ आहे, हा मतदारसंघ भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे. आणि या साऱ्या निवडणुकीच्या अंदाजाबाबत चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत रुद्र या एजन्सीचे विशाल लिंगायत माझ्यासोबत आहेत. त्यांनी बांकीपूरचा एक्झिट पोल दिलेला आहे. त्यांनी तो एक्झिट पोल भाजपसाठी धक्कादायक असं दिसतंय. त्यांनी प्रशांत किशोर या ठिकाणी विजय होतील असा अंदाज व्यक्त केलेला आहे. तर विशाल, तुमचं लेट्स ओवर खूप खूप स्वागत. प्रशांत किशोर विजयी होतील बांकीपूरमधनं असं तुम्हाला का वाटते आणि त्याचा आधार काय आहे? नमस्कार. सर्वप्रथम रुद्र रिसर्चच्या वतीने मी लेट्सअपने आम्हाला आमचा एक्झिट पोल मांडण्याची संधी दिल्याबद्दल लेट्सअपचं धन्यवाद. बांकीपूर विधानसभा प्रशांत किशोर या नावामुळे सर्वार्थाने न्यूजमध्ये आणि बीजेपीचे राष्ट्रीय अध्यक्ष यांचं ते सीट असल्या कारणाने खूपच बातम्यांमध्ये गाजली. आमची टीम, रुद्र रिसर्चची टीम, मागील एक 8-10 दिवसापासून पटण्यालाच, म्हणजे बांकीपूर हे पटना शहराचाच एक भाग आहे, या ठिकाणी ग्राउंड रिसर्च करत होती. आम्ही पूर्ण आमच्या टीमने मतदारांची मतं जाणून घेतली. त्या ठिकाणचे जे इन्फ्लुएन्सर असतील, ओपिनियन मेकर असतील, लोकल पत्रकार असतील, यांची मतं समजून घेतली. ओके. सर्वेक्षण जे करत असतो, जे प्रोबॅबिलिटी प्रोपोर्शनेट टू सॅम्पलिंग मेथोडॉलॉजी, म्हणजे याच्यात क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह म्हणजे सामान्य मतदारांचे एका ऑब्जेक्टिव्ह टाइप सेक्शन मध्ये मत घेणे, क्वालिटेटिव्ह म्हणजे एक प्रदीर्घ चर्चा करणे. तर आम्ही एक्झिट पोलच्याही दिवशी एक साधारणतः 2500 लोकांपर्यंत आमची टीम पोहोचली होती. तर हे जे रॉ इनपुट जे आलेत आणि रॉ इनपुटचं जे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी जे आमचं जे ऍप आहे आणि त्यात जे ऍडव्हान्स आम्ही जे आमची मेथोडॉलॉजी वापरतो, त्यानंतर सेपॉलॉजी जी वापरतो, त्याच्यानुसार आम्ही जो एक्झिट पोल दिला 30 तारखेला संध्याकाळी, त्याच्यानुसार जनसुराज या पक्षाचे प्रशांत किशोर हे एकतर्फा विजयी होताना आम्हाला दिसत आहेत. आणि बीजेपी हे 14%, जवळपास 14% म्हणजे 17-18 हजार मतांच्या फरकाने एक मागे असल्याचं आपल्याला दिसून येते. आणि तिसरा पक्ष जो प्रमुख पक्ष होता आरजेडी महागठबंधन, त्या ठिकाणी हा एक फक्त 10% आसपास येऊन थांबेल असं आम्हाला आमच्या एक्झिट पोल मध्ये निदर्शनास आले. पण याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे, लोकांना जर बदल हवाय, परिवर्तन हवंय, तर मतदानाची टक्केवारी अतिशय कमी राहिलेली आहे. 35% आसपासच मतदान झालेलं आहे. याचा अर्थ अनेक जण लावतात की लोकांमध्ये उत्साह नाही बदलासाठीचा. असा पण त्याचा अर्थ होऊ शकतो का? मतदार बाहेर नाही पडलेले मोठ्या संख्येनं. खरंय, या ठिकाणी मतदान मागच्या विधानसभेच्या तुलनेने कमी झाले. 40-41% मतदान हे मागच्या विधानसभेच्या इलेक्शनला झालं होतं या मतदारसंघामध्ये. हा बिहारमधील वन ऑफ द लोएस्ट म्हणजे वोटिंग टर्नआउट होणारा एक मतदारसंघ ओळखला जातो. हा शहरी भाग आहे. या ठिकाणावरनं मागच्या ह्या वेळेस मतदानाची टक्केवारी का कमी राहिली, तर पलायन झालेले म्हणजे दुसरीकडे जे शिफ्ट झालेले मतदार आहेत ते मतदानाला त्या ठिकाणी आले नाही. आणि मतदारांमध्ये एक प्रकारे असं हे पोटनिवडणूक असल्याने आपण नेहमी बघितलंय, पोटनिवडणुकीला तितकासा उत्साह हा मतदारांमध्ये नसतो. आणि आता त्यामुळे मागच्या विधानसभेच्या तुलनेने या ठिकाणी एक 4-5-6% कमी मतदान झाल्याचं आपल्याला दिसून आले. मात्र तुम्ही जे म्हणाले की मतदानाची टक्केवारी कमी, याचा अर्थ मतदारांमध्ये उत्साह न होता बदलासाठी, ही एक थेरी आहे आतापर्यंतची. पण या मतदारसंघामध्ये किंवा या निवडणुकीला ती थेरी लागू नाही पडणार असं आमच्या एक्झिट पोल मधनं आमच्या लक्षात येत आहे. एक सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे, हा भाजपचा परंपरागत गड आहे. इथली कायस्थ, वैश्य, ही जी सगळी समीकरणं आहेत, समाजाची समीकरणं, ही भाजपच्या बाजूने झुकणारी आहेत. मग प्रशांत किशोर या भाजपच्या मतपेढीला कुठे धक्का देताना दिसत आहेत का?
अर्थातच हा एक परंपरागत भाजपाचा गड राहिलेला आहे. याचं कारण असं यासाठी आपल्याला आधी बिहारचं राजकारण समजून घ्यायला पाहिजे. या ठिकाणी जवळपास 4-5 टर्म भाजपाचेच आमदार राहिले, जे आता राष्ट्रीय अध्यक्ष झालेले या ठिकाणी आमदार होते आणि ते बरं. नेहमी एकतर्फा 60% अधिकची मतं घेऊन ते जिंकायचे. लोकसभेलाही एकतर्फा मतदान हे भाजपाला गठबंधनला या ठिकाणी व्हायचं. मात्र यावेळेस प्रशांत किशोर यांनी जे बिहारची विधानसभा होण्याच्या 1-2 वर्ष आधीपासनं जे त्यांचा पक्ष जनसुराज नावाचा पक्ष जो बिहारमध्ये आलाय आणि हा पक्ष एक जातीविरहित आहे, विकासाचं राजकारण करणार, शिक्षणाचं राजकारण करणार, रोजगाराबद्दल राजकारण करणार, असं त्यांनी जे नरेटिव्ह बनवलं. मात्र यावेळेस प्रशांत किशोर यांना या ठिकाणी चांगली संधी मिळाली. या ठिकाणी समीकरणं अशी जुळून आली की आरजेडीचा उमेदवार जे आरजेडीला 35% आसपास जे मतदान होतं महागठबंधन, त्यातील बहुतांशी मतदान हे म्हणजे यादव मुस्लिम जे म्हणतो आपण ते मतदान हे प्रशांत किशोर बाजूला दिसून येतंय. आम्ही आता पूर्ण या मतदारसंघामध्ये जवळपास 22 ते 25 प्रभाग येतात पटना महानगरपालिकेतील आणि या ठिकाणी जर हे समीकरणे समजले, आपल्या महाराष्ट्राची तुलना करता बिहारमध्ये जातीवरती आधारित राजकारण आहे. या मतदारसंघामध्ये फॉरवर्ड कास्ट जे म्हणतो आपण, म्हणजे सवर्ण वर्ग, म्हणजे कायस्थ भूमिहार ब्राह्मण हे जवळपास या ठिकाणी 30 आणि राजपूत जवळपास 35 ते 40% घरामध्ये फॉरवर्ड कास्ट या मतदारसंघामध्ये. हा सगळा भाजपचा मतदार आहे, पण परंपरागत हा भाजपाचा मतदार आहे. मात्र या इलेक्शन मध्ये स्वतः प्रशांत किशोर हे सवर्ण फॉरवर्ड कास्ट मधून येत असल्या कारणाने व त्यांच्या जनसुराज्य पक्षाचं नरेटिव्ह हे जातीच्या पलीकडे असल्याने आणि त्यांनी जे या ठिकाणी मुद्द्याचं राजकारण केलं की या ठिकाणी बेरोजगारीचा जो विषय होता मोठा, ड्रेनेजचा महापालिकेचा एरिया आहे, ड्रेनेजचा विषय होता, खड्ड्यांचा विषय होता, त्या ठिकाणी म्हणजे बदलाची त्यांनी राजकारणाविषयी ते बोलले. त्यानंतर ते कॅम्पेनिंग मध्ये सर्वात पुढे होते, म्हणजे रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये प्रशांत किशोर कुठेही कमी पडले नाही. सर्वात जास्त त्यांचे पार्टी वर्कर्स त्या मतदारसंघामध्ये प्रचार करताना फिरत होते. सोशल मीडियावरती सर्वात मोठ्या प्रमाणात प्रचार हा प्रशांत किशोर यांचा दिसत होता. तर फॉरवर्ड कास्ट मधूनही त्यांना 35 ते 40% दरम्यान प्रशांत किशोर यांना मतदान झालेलं दिसून येतं. त्या पलीकडे या संघात जो यादव 12%, मुस्लिम 10%, या वर्गाचंही जवळपास 70-75% घरामध्ये प्रशांत किशोर यांच्या बाजूने कल दिसून आला. या व्यतिरिक्त या ठिकाणी बनिया असतील, कोयरी, कुश्मी, पिछडा वर्ग जो म्हणतो, ओबीसी, कुर्मी, कुशवाहा, नितीश कुमार सुद्धा प्रचाराला आले नाही. मात्र या ठिकाणी नितीश कुमार यांचं मुख्यमंत्री पद जाऊन सम्राट चौधरी त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाले. त्यांच्याविषयी अँटी इन्कम्बन्सी तयार करण्याचं काम किंवा त्यांच्याविषयी जे आरोप आहेत त्यांच्यावरती जुने, ते जनसुराजने मोठ्या प्रमाणात केले. ते लोकप्रिय मुख्यमंत्री नाहीत असं त्यांनी नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला. याचाही फटका कुर्मी, कुशवाहा जो आणि पिछडा जो वर्ग आहे त्या ठिकाणचा ओबीसी याच्यामध्ये बसला. त्याच्यामध्ये आमच्या एक्झिट पोलनुसार सुराज म्हणजे प्रशांत किशोर यांना जवळपास 55%च्या आसपास मतं त्यांच्याकडे जाताना आहेत. याच्यामध्ये सांगू शकाल का, या मतदारसंघाची जर तुलना महाराष्ट्रातल्या मतदारसंघाशी करायची ठरलं तर पुण्यातला कोथरूड मतदारसंघ किंवा मलबार हिल आपला जो मुंबईतला मतदारसंघ आहे त्याच्याशी करता येऊ शकेल? एक सुशिक्षित आहे, फॉरवर्ड जातीवाला आहे. हा नाही, भाजपाच्या मतदारांचा विचार करता मतदारसंघ सेमच आहे. म्हणजे कोथरूड किंवा तुम्ही जे मलबार हिल बोलले, परिस्थिती आहे. मात्र ते समीकरण जे जोडून आले, प्रशांत किशोर नामक व्यक्ती मागचे 2-3 वर्ष झाले त्या ठिकाणी तयारी करतोय. प्रमुख विरोधी पक्ष त्या ठिकाणी म्हणजे जो आरजेडी होता तो कुठेतरी कमी पडला. त्यांची मतं यांच्याकडे वर्ग झाली. अधिकची भाजपाला मानणारी जी मतं होती फॉरवर्ड कास्टची, त्यातील 40% मतदार जवळपास यांच्याकडे आले. तर हे जे समीकरण जे जोडून आलेले, हे युनिक समीकरण या बांकीपूर मतदारसंघामध्ये जोडून आलंय. तसं महाराष्ट्रामध्ये जर शहरी भागातील कुठल्या मतदारसंघात जर असा कोणी नेता जो सलग 2-3 वर्ष तयारी करतोय आणि जो मुद्द्यांचं राजकारण करू इच्छितो, तर येणाऱ्या काळामध्ये ते येऊ शकतं. राजकारणामध्ये काही अशक्य नाहीये. कसबा मतदारसंघामध्ये धंगेकरांनी विजय मिळवलाच होता. बरोबर. सर्व कॅल्क्युलेशनचा तोही भाजपाचा परंपरागत मतदारसंघ होता. आता याच्यामध्ये कॉक्रोच जनता पार्टीचं जे जंतर मंतरवरती आंदोलन झालं, भाजपच्या धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यावा लागला, पाटणामध्ये आंदोलन झालं, हे सगळं भाजपच्या विरोधातले सगळे मुद्दे या निवडणुकीमध्ये चर्चेला होते का? त्याचा परिणाम, त्याचा प्रभाव या मतदानावर तुम्हाला होईल असं वाटतं का? नेमकं हे इलेक्शन ज्यावेळेस पीक लेव्हलला आलं त्यावेळेस दिल्लीमध्ये जंतर मंतरला मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू होतं. त्या पलीकडे पटण्यालाही त्या ठिकाणी लाठीचार्ज झाला, AK-47 वगैरे काढण्यात आली. त्या ठिकाणी खूप साऱ्या विद्यार्थ्यांवरती FIR करण्यात आल्या, अशा बातम्या आपल्या वाचनात आल्या. तर त्याच्यामध्ये
जो 18 ते 35 वयोगट जो आहे, ह्या वयोगटामध्ये आम्हाला जनसुराज म्हणजे प्रशांत किशोरला अधिकच कल देताना दिसून आले. फॉरवर्ड कास्टमध्येही आमच्या असं निदर्शनास आलंय, हे जे 35 ते 40% जे फॉरवर्ड कास्ट आहे, याच्यातील जे 18 ते 40 वयोगट, 35-40 चा वयोगट आहे, त्याचे अधिकचे प्रमाण हे जनसुराजकडे दिसून आले. व जे एजेड जो वयोगट आहे अबव 40 किंवा अबव 50च्या, तर त्याचा तो आपला परंपरागत भाजपाकडे जाताना दिसून आला आपल्याला. आता याच्यामध्ये जी सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे तो नितीन नबीम यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक आहे. ते स्वतः तिथे ठाण मांडून होते. मग त्यांचा प्रभाव तुम्ही असा एकदम शून्यामध्ये किंवा असा त्यांचा प्रभाव काहीच उरत नाही असा दावा करणं थोडंसं धाडसाचं वाटत नाही का? नाही, नितीन नवीन यांचं त्या ठिकाणी खूप चांगली इमेज आहे. त्यांनी त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व 3 ते 4 टर्म केलेलं आहे. त्यांची चांगली इमेज आहे. त्यांनी विकास कार्य त्या ठिकाणी केलेले आहेत आणि त्यांच्याबद्दल कुठलंही निगेटिव्ह असं ऐकायला त्या ठिकाणी भेटलं नाही. आणि त्यांनी भाजपाचे जे बिहारचे प्रदेश अध्यक्ष आहेत, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी नियोजन आमची टीम जी बघत होती, भाजपाने त्यांचा प्रचार वार्ड टू वार्ड अभियान होतं. जे प्रदेश अध्यक्ष संजय सरावगी असतील किंवा मुख्यमंत्री सम्राट चौधरी, त्यांची त्या ठिकाणी रॅली झाली होती. मात्र हे जे निवडणूक आहे, जे भाजपाचे जे उमेदवार होते, भाजपाचे उमेदवार जे नीरज कुमार सिन्हा म्हणून होते, ते कुठेतरी 32 वर्षाचे होते. त्यांचा फारसा म्हणजे प्रशांत किशोरच्या तुलनेने उमेदवार टू उमेदवार कम्पेअर झाल्या कारणाने तोही मोठा भाजपाला फटका बसल्याचं दिसून येत आहे. भाजपला त्या ठिकाणी उमेदवार बदलावा लागलेला होता. आधी एक जाहीर केलेला उमेदवार होता, त्यानंतर या सिन्हांना उमेदवारी द्यावी लागली होती. हे पण मिसकॅल्क्युलेशन भाजपचं झालं असं आपण म्हणू शकतो का? म्हणू शकतो. त्याचाही परिणाम झाला, कारण विरोधी पक्षाने म्हणजे जनसुराज प्रशांत किशोर यांनी त्याचा फायदा घेतला. त्यांनी जे पूर्वीचे उमेदवार होते त्यांना अचानक चेंज करावं लागलं. त्यांच्या फॅमिलीवरती कुठले चारा घोटाळ्याचे आरोप होणार होते असं तथाकथित बातम्यांमध्ये आपल्यालाही वाचायला भेटलं. त्याच्यामुळे आधीच उमेदवारी अचानक चेंज झाली. भाजपाने उमेदवार हा खूपच तळागाळातील मंडल अध्यक्ष एक छोटासा असलेला उमेदवार दिला, ही एका अर्थाने चांगली गोष्ट होती. उमेदवार साध्या घरातील उमेदवार दिला. मात्र त्या ठिकाणी प्रशांत किशोर हे सुरुवातीलाच त्यांनी प्रचारामध्ये खूप आघाडी घेतल्याने व त्यांची इमेज आणि त्यांनी जे मुद्द्याचं राजकारण केलं आणि आरजेडी तेजस्वी यादव शेवटच्या 3 दिवसामध्ये प्रचाराला उतरले, तोपर्यंत त्यांना खूप उशीर झाला होता. आणि ही लढाई भाजप विरुद्ध जनसुराज किंवा प्रशांत किशोर यांच्यामध्येच आहे असं पूर्ण मतदारांमध्ये पोहोचवण्यामध्ये प्रशांत किशोर यांना यश मिळालं होतं. तर त्याच्यामुळे ही उमेदवार टू उमेदवार तुलना झाल्याने आणि प्रशांत किशोरांनी प्रचारामध्ये आघाडी घेतल्याने आणि त्यांचं मुद्द्यांचं राजकारण हे लोकांपर्यंत पोहोचलं आणि लोकांनाही, मतदारांनी त्या ठिकाणी असं वाटत होतं, ठीक आहे, आपला या मतदारसंघाचा आवाज विधानसभेमध्ये उठवतील, आपल्याला फायदा होईल काहीतरी. असंही ठीक आहे, एक आमदार एक ह्या इलेक्शनला बीजेपी नाही आल्याने काय फरक पडतो आपल्याला, असं मतदारांनी विचार केला आणि थोडं बदलाचं राजकारण करण्याचं या ठिकाणी आपल्या एक्झिट पोलनुसार लोकांनी प्रयत्न केला असं आमच्या निदर्शनास आलं. एक्झिट पोल अंदाज व्यक्त करणं अवघड असतं. त्यात बिहार सारख्या राज्यामध्ये आणखीन अवघड होऊन बसतं. त्यात बांकीपूर सारख्या एका सुशिक्षित मतदारसंघामध्ये जिथं मतदार फारसा होकल नसतो. तर हे थोडंसं, जर समजा 3 तारखेला हा निकाल वेगळा लागला तर तुमची प्रतिक्रिया काय असू शकेल? तुमच्या अंदाजापेक्षा वेगळा लागला तर? नाही, आम्हाला तर प्रथमतः हा शेवटी कलच आहे, पण आम्हाला आमच्या कामावरती किंवा आमच्या मेथोडॉलॉजीवरती आणि आम्ही जे वार्ड टू वार्ड जे पूर्ण पोहोचलोय आमची टीम, आणि आम्ही जे मेथोडॉलॉजी आमची आतापर्यंत, आमचा एक्झिट पोल, याच्या आधी आम्ही कर्नाटकलाही, बागलकोटला एक्झिट पोल दिला होता, राहुरी, बारामतीला एक्झिट पोल आम्ही दिला होता, जो आमचा करेक्ट ठरला होता आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे हा बरोबरच येईल. मात्र जर कदाचित तुम्ही म्हणताय जर तो थोडासा वेगळा आला तर आम्ही कुठेतरी कमी पडलो किंवा आम्ही लोकांचे मतं घेण्यामध्ये आम्हाला नाही लोकांचे मतं घेता आली किंवा सायलेंट वोटर या ठिकाणी बीजेपीचा खूप मोठ्या प्रमाणात होता असं आपण गृहीत धरू शकतो. मात्र सर्व कॅल्क्युलेशन पकडता आमचा एक्झिट पोल हा, आम्हाला खात्री आहे की आमच्या एक्झिट पोलच्या जवळपासच हा निकाल लागेल. दुसरी एका दिवस निवडणूक सुरू होती, ती म्हणजे मध्य प्रदेशमध्ये दंतिया या विधानसभेची या पोटनिवडणुकीची. त्या ठिकाणी नरोत्तम मिश्रांसारखा एक दिग्गज नेता जो तिकिटासाठी इच्छुक होता, त्याचं तिकीट कापलं आणि या ठिकाणी मग तुमचा एक धक्कादायक एक्झिट पोल आहे, त्या ठिकाणी पण भाजप पराभूत होऊ शकतं. तर त्यासाठी तुमचं लॉजिक काय आहे? दतिया विधानसभा म्हणजे एमपीतील एक रिमोट एरिया, म्हणजे उत्तर प्रदेशला लागून असलेला हा ग्वाल्हेर रिजन मधला एक मतदारसंघ आहे. या ठिकाणी भाजपाचे जे कद्दावर म्हणजे मोठे नेता नरोत्तम मिश्रा म्हणजे हे गृहमंत्री राहिलेले आणि मागच्या वेळेस ज्यावेळेस कमलनाथ यांचं सरकार बदललं होतं त्यावेळेस त्यांची भूमिका होती ते सरकार बदलवण्यामध्ये. भारताचे गृहमंत्री अमित शहा यांच्या ते जवळचे मानले जातात.
तर त्यांचं यावेळेस भाजपाने धक्कातंत्र वापरून त्यांचं तिकीट काढून या ठिकाणी आशुतोष तिवारी अशा एक नवोदित उमेदवाराला त्यांनी तिकीट दिलं. तर त्या विधानसभेमध्ये आमची टीम मागील 8-10 दिवस झाले अशा रिमोट एरियामध्ये काम करत होती. जवळपास 80 ते 100च्या घरात गावं जोडलेली आहेत, दतिया शहर जोडलेलं आहे या मतदारसंघामध्ये. आणि हा पण एक युपीच्या बाजूला लागून असलेला मतदारसंघ असल्या कारणाने इथेही जातीचं राजकारण होतं. अच्छा. तर या मतदारसंघामध्ये नरोत्तम मिश्राचं तिकीट काढल्याने त्यांचे कार्यकर्ते खूप मोठ्या प्रमाणात नाराज होते आणि त्यांनी पूर्ण त्या ठिकाणी रास्ता रोको वगैरे केला. अशा बातम्या आपण नॅशनल मीडियामध्ये बघितल्या. मात्र शेवटपर्यंत त्यांचे कार्यकर्ते नाराज असल्याने त्यांच्या मनात कुठेतरी असं होतं की आपण ह्यावेळेस जर बीजेपीचे उमेदवार आशुतोष तिवारी निवडून आले तर पुढच्या वेळेस आपल्या दादांना किंवा आपल्या नेत्याला पुन्हा उमेदवारी भेटेल का नाही, असं त्यांना असं कुठेतरी आमच्या आम्ही टीमने रिसर्च करत असताना आमच्या लक्षात आलं. सेम काँग्रेसच्या बाजूने जे भारती म्हणून आमदार होते, माजी आमदार, ज्यांचं तिकीट त्यांच्या वाईफला तिकीट दिलं नाही काँग्रेसने, तेही त्यांनी घनश्याम सिंग जे काँग्रेसचे उमेदवार होते त्यांच्या विरोधात काम केलं असं घनश्याम सिंग यांनीच आरोप केलेला आहे काल. दोघं बाजूंनी इंटरनल पक्षामध्ये एक झालेलं असावं. बाकी आम्ही जो या मतदारसंघामध्ये जो स्टडी केला या ठिकाणी घनश्याम सिंग म्हणजे हे मागील 2 टर्म या ठिकाणी आमदार राहिलेले एक राजे परिवारातील ठाकूर असे एक उमेदवार आहेत. त्या ठिकाणचे राजे मानले जातात यांच्या परिवाराला. आणि बीजेपीने आशुतोष तिवारी एक नवोदित उमेदवार दिला ज्याला मतदारसंघात फार त्यांचं इतकी ओळख नव्हती तुलनेने. त्यांचा इमेज खूप चांगल्या पद्धतीने आहे, ते कुठल्या वादविवादात नसतात आणि जुने संबंधित ओळखीचा परिचित चेहरा. आशुतोष तिवारी तशी इमेज असलेला मात्र मतदारसंघासाठी नवीन चेहरा दामोदर यादव आझाद पार्टीचे दामोदर यादव, आझाद म्हणजे चंद्रशेखर आझादची पार्टी. या भागामध्ये जाटव म्हणजे अहिरवार समाजात 14% जवळपास या मतदारसंघामध्ये. मोठा प्रभाव त्यांचा. चांगल्या पद्धतीने कॅम्पेन केलं, त्यांचं भाषण कौशल्य खूप चांगलं होतं. म्हणून आपल्या एक्झिट पोल नुसार घनश्याम सिंग काँग्रेसच्या 44%, आशुतोष तिवारी यांना 39% आणि दामोदर यादव यांना 15%. तर जवळपास असं 7-8 हजाराने काँग्रेसचा उमेदवार जिंकू शकतो असं आपण आपलं या ठिकाणी एक्झिट पोल दिलेला आहे. आता या मतदारसंघात जर तुम्ही जातीय समीकरणाचा विचार केला, या ठिकाणी ठाकूर वगैरे ब्राह्मण वगळता 18%, ब्राह्मण 14% येतात. कुशवाहा जो मोठा ओबीसी वर्ग आहे जो 14%, यादव 8% आहेत. ओबीसी म्हणजे अदर ओबीसी जो पिछडा वर्ग आहे तिथं 13%, एससी अहिरवार जो 14% आहे, जो दामोदर यादवच्या मागे एकतर्फा गेलेला आपल्याला दिसून आला. इतर एससी 11%, मुस्लिम या ठिकाणी खूप कमी आहे 4%. तर जातीय समीकरणामध्ये ठाकूर, कुशवाहा आणि इतर एससी हा वर्ग काँग्रेसकडे जाताना दिसून आला. ब्राह्मण यादव हा वर्ग भाजपाकडे एकतर्फा जाताना दिसून आला. अहिरवार हा एकतर्फा दामोदर यादव आझाद पार्टी यांच्याकडे दिसून आला. तर हे जातीचं मोठी असं समीकरण राहिलं. शहरी भागामध्ये दतियामध्ये काँग्रेस हे पुढे दिसून येते आम्हाला, तर ग्रामीण भागातही काही प्रमाणात काँग्रेसच पुढे राहील. तर या सर्व गोष्टींचा विचार करता आणि बीजेपीनेही खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चांगल्या मुख्यमंत्र्यांच्या त्यांच्यावरती जे लँड ऍक्विजिशनचे काय अलिगेशन जे झाले होते त्यामुळे त्यांना जिंकणं खूप गरजेचं होतं. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने प्रचार केला. भाजपाचे प्रदेश अध्यक्ष असतील हेमंत खंडेलवाल किंवा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जितू पटवारी असतील किंवा त्यांचे प्रभारी असतील किंवा दिग्विजय सिंग असतील, त्यांचा मुलगा असेल, यांनी चांगल्या पद्धतीने दोघं बाजूंनी मोठ्या प्रमाणात प्रचार झाला. त्यामुळे ही आमच्या एक्झिट पोलनुसार ही थोडी अटीतटीची एक लढत आहे. काठावरती 7-8 हजाराच्या फरकाने काँग्रेस पुढे असल्याचं आमच्या एक्झिट पोलमध्ये दिसून आलं. मात्र आम्ही नेहमी सांगत असतो की 5%चा एरर आमच्या सर्व्हेमध्ये असतो. कॅन्डिडेटचं 5%नेच आपला पुढे आहे. हा एक मतदार असा आम्हाला दिसून आला की या ठिकाणी लोक बोलायला घाबरत होते खूप, कारण या ठिकाणी थोडं बाहुबलीचं राजकारण आहे. या ठिकाणी आरोप केले जातात की आधीच्या राजकारण्यांनी खूप साऱ्या नेत्यांना किंवा जे विरोधात त्यांच्या बोलले त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं. त्याच्यामुळे थोडं इथं लोक बोलताना खूप घाबरत होते ग्रामीण भागातील त्यांचं मत व्यक्त करताना. अशा ठिकाणी थोडं एक्झिट पोल काढणं थोडं कठीण होऊन जातं, कारण 5%च्या एरर मध्ये अशा ठिकाणी चुकू पण शकतं बऱ्याच वेळा जर लोकांनी प्रमाणात खोटं बोललंय. तर थोडक्यात अशा पद्धतीने राहिलं. आता दोन्ही ठिकाणचे जर निकाल पाहिले की तुमचे एक्झिट पोल पाहिले तर त्या दोन्ही ठिकाणी भाजपला धक्का बसतोय. तर हे थोडंसं चित्र बदलते भाजपच्या बद्दल. मतदारांच्या मनामधला रोष तो या पोटनिवडणुकीमध्ये दिसून येतोय असं तुम्ही आता या मुलाखती शेवटी असं आपलं मत व्यक्त करू शकू का? मी याच्यामध्ये एक मत व्यक्त हे करू शकतो की जे जैन जीचं जे आंदोलन झालं 18 ते 35-40च्या वयोगटाचं,
नक्कीच जे आंदोलन नेमकं हे पोटनिवडणूक ज्यावेळेस सुरू होत्या त्यावेळेसच आंदोलन भारतामध्ये पीक लेवलला सुरू होतं. त्याचा परिणाम ह्या वयोगटामध्ये झालेला आम्हाला या पोटनिवडणुकीच्या दरम्यान दिसून आला. दिसून बाकी आलेला आहे. त्या ठिकाणची लोकल समीकरणं होती. तर बांकीपूरमध्ये जे फॉरवर्ड कास्टनी इतक्या मोठ्या प्रमाणात जनसुराजला जी मतं दिली, गरजेचं असं नाही की पुढच्या जनरल इलेक्शनला बिहारमध्ये सर्व सवर्ण जो भाजपाचा मतदार आहे तो जनसुराजकडे चालला जाईल, आरजेडीचे मतदार जनसुराजकडे निघून जातील, असं असं होईल दुसरीकडे, असं शक्य नाही. कारण प्रत्येक ठिकाणी प्रशांत किशोर उभे राहू शकत नाही. बरोबर. आणि असं प्रत्येक वेळेस असं होईल असं नाही. ते ह्या वेळेची लोकल ही निवडणूक लोकल लेवलला झाल्यामुळे, लोकल इश्यूजवर झाल्यामुळे असं आपल्याला भाजपाची पिछाड झालेली आपल्या एक्झिट पोल मध्ये दिसून येते. पण प्रशांत किशोर विजयी झाले तर सम्राट चौधरी यांची डोकेदुखी विधानसभेत पण वाढेल, याबद्दल मात्र काही कोणती शंका नाही. अर्थातच त्यांची डोकेदुखी वाढू शकते. प्रशांत किशोर एक मोठा विरोधकांचा आवाज त्या ठिकाणी उचलू शकतात. तेजस्वी यादव यांची पण डोकेदुखी वाढेल. त्यांनाही एक स्पर्धक तयार झालेले विरोधकांमध्ये. बरोबर. त्यामुळं हा जे निकाल आहे, हा निकाल प्रशांत किशोर यांच्यासाठी महत्वाचा आहे, पण सम्राट चौधरी यांच्यासाठी देखील महत्वाचा आहे. कारण त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या नंतर पहिल्यांदाच अशी निवडणूक होत आहे आणि प्रशांत किशोर यांचं मेन टार्गेट आहे सम्राट चौधरी हेच आतापर्यंत राहिलेले आहे. त्यामुळं विधानसभेत पण त्यांचा जो सामना आहे तो आपल्याला रंगताना दिसू शकेल. आपण विशालजी 3 तारखेला आपण भेटूयात, पण तुमचा अजूनही दावा आहे की बिहारमध्ये प्रशांत किशोर हे आता आपला पाया एक मजबूत करताना दिसत आहेत असं आपण म्हणू शकू का? हो, प्रशांत किशोर यांना ही खूप मोठी संधी आहे. कारण मी त्यांचं राजकारण ऑब्झर्व्ह करतोय मागच्या 2-3 वर्ष झाले. त्यांना 3-3.5% मतं मिळाली मागच्या बिहारच्या विधानसभेमध्ये. त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रचार, खूप त्यांनी पैदल यात्रा केली होती संपूर्ण बिहारमध्ये. खूप सारं त्यांनी त्यांचं इतक्या मोठ्या प्रमाणात भारतातील सर्वात मोठे पॉलिटिकल स्ट्रॅटेजीज असताना त्यांनी मार्ग निवडला. बिहार सारख्या जातीय राजकारण असलेल्या राज्यामध्ये त्यांनी राजकारण करायचं ठरवले. आता त्यांच्या मेहनतीला फळ या बांकीपूर विधानसभेच्या निमित्ताने भेटून त्यांच्या राजकारणाला नवीन पालवी फुटेल असं तरी आपल्याला वाटतं. याच्यात एक्झिट पोल नुसार तर ते जिंकताना दिसतात. तर त्यांचं राजकारण अजून पुढच्या दिशेने जाऊ शकतं. त्यांचा विजय आपल्या एक्झिट पोल नुसार झाल्यास असं या निमित्ताने मी ठामपणे सांगू शकतो. धन्यवाद विशालजी लेट्ससाठी संवाद साधल्याबद्दल आणि 3 तारखेला आपण पुन्हा भेटू. येस सर, धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.